नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी तुम्हाला एका सुंदर आणि आपल्या मनाला स्पर्श करून जाणाऱ्या किंवा करणाऱ्या विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे माझं घर सुखाचं घर. मित्रमैत्रिणींनो, घर मोठं असलं पाहिजे किंवा घर खूप मोठं पाहिजे असं काहीही नाही. घर श्रीमंत असलं पाहिजे, पैसा, गाडी, बंगला पाहिजे असंही काही नाही. पण त्या घरामध्ये प्रेम, विश्वास आणि आपुलकी असली पाहिजे. मग ते छोटंसं घरही किंवा छोटीशी झोपडीही, चार भिंतीही आपल्याला स्वर्गासारख्या वाटू लागतात. घर म्हणजे फक्त चार भिंती आणि एक छप्पर नाही. घर म्हणजे काय असतं माहीत आहे का? घर म्हणजे आईच्या मायेचा स्पर्श, वडिलांच्या कष्टाचं छत्र आणि भावंडांचं भांडणं आणि त्यांचं एकमेकांवरचं प्रेम. आपण बाहेर कितीही मोठं झालो किंवा कितीही पैसा कमवला, पण दिवसाच्या शेवटी मनाला शांती मिळते ती फक्त आणि फक्त आपल्या घरातच. खरं सुख कशात असतं माहीत आहे का तुम्हाला? सगळे मिळून जेवण करणे, आपल्या घरातील सर्वांची एकमेकांची काळजी घेणे आणि संकटात एकमेकांच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहणं. ज्या घरात एकमेकांचा आदर असतो आणि ज्या घरामध्ये मोठ्यांचा आशीर्वाद असतो, ते घर नेहमी सुखाने भरलेलं असतं. आजच्या काळात आपण पाहत आहे, अनेक घरांमध्ये खूप भांडणं वाढलेली आहेत. मोबाईल, पैसा आणि अहंकार या सर्व गोष्टींमुळे घरातील माणसं एकमेकांपासून खूप दूर जात आहेत. पण लक्षात ठेवा, घर टिकवण्यासाठी फक्त 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत माहीत आहे का? प्रेम आणि संयम. या 2 गोष्टी असतील तर आपलं घर खूप आनंदाने आणि प्रेमाने राहू शकतं. जर का तुम्हाला वाटत असेल की आपलं घर खूप सुखाचं बनवायचं असेल, तर तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगते. घरातील एकमेकांशी प्रेमाने बोला. आपल्या घरातील मोठ्यांचा आदर करा, सन्मान करा आणि छोट्यांना खूप प्रेम द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंबासाठी वेळ काढा. हे छोटे छोटे प्रयत्न आपल्या घराला स्वर्गासारखं बनवू शकतात. मित्रमैत्रिणींनो, जगात सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल तर ती म्हणजे आपलं कुटुंब, हसतं-खेळतं कुटुंब. ज्याच्या घरात प्रेम आहे, ज्याच्या घरात माया आहे, तेच घर खरं सुखाचं घर असतं. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक